मुंबईकरांच्या प्रवासात मोठा बदल घडवणारी बातमी। आता लोकलच्या दरवाजात लटकून प्रवास करण्याचा काळ संपणार आहे। मुंबईत पहिल्यांदाच नॉन एसी पण ऑटोमॅटिक दरवाजाची लोकल दाखल झाली आहे। पाहूयात यावरचा खास रिपोर्ट। मुंबईकरांना आता लोकलच्या दरवाजात उभं राहता येणार नाहीये, कारण की देशातली पहिली नॉन एसी स्वयंचलित दरवाजाची एसी लोकल मुंबईच्या कुर्ला कारशेडमध्ये दाखल झालेली आहे आणि लवकरच प्रवाशांच्या सेवेत सुद्धा ती दाखल होणार आहे। नेमकी ही लोकल कशी आहे, काय काय यात वेगळेपण आहे, पाहूया पुढारीचा हा स्पेशल रिपोर्ट। प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर आलेली लोकल 5 वाजून 39 मिनिटांनी मुंबई छत्रपती शिवाजी। लोकलच्या दरवाजात लटकलेली गर्दी ही दृश्य आता येत्या काळात पाहायला मिळणार नाहीत। मुंबईकर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्वयंचलित बंद होणाऱ्या दरवाजांच्या लोकल आता लवकरच धावताना दिसतील। ही 12 डब्यांची लोकल चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आली असून ती आता मुंबईत दाखल झाली आहे। स्वयंचलित सरकते दरवाजे असलेली नॉन एसी देशातील पहिली लोकल कुर्ला कारशेडमध्ये दाखल झालेली आहे। मध्य रेल्वेच्या ताफ्यात ती दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि स्वयंचलित सरकते दरवाजे असलेली ही देशातील पहिली नॉन एसी लोकल ट्रेन आता पूर्णपणे तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते। चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार झालेली ही स्वयंचलित सरकते दरवाजे असलेली पहिली ट्रेन आहे आणि 12 डब्यांची ही गाडी आहे। त्याचबरोबर मध्य रेल्वेला अशा प्रकारचा हा पहिला रेक पोहोचलेला आहे। आता या सगळ्यामध्ये पुढील तांत्रिक ज्या काही प्रक्रिया आहे त्या केल्यानंतर ही प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। सध्या आपण पाहतो ही कुर्ला कारशेडमध्ये पोहोचलेली आहे। सर्वात मोठी चिंता म्हणजे व्हेंटिलेशन अर्थात हवा खेळती राहणं। यावर उपाय म्हणून छतावर बसवलेल्या ब्लोअर्सद्वारे फोर्स्ड व्हेंटिलेशन प्रणाली वापरण्यात आली आहे। हे ब्लोअर्स डब्यांमध्ये ताजी हवा पुरवतात। प्रत्येक डब्यात अशा 2 यंत्रणा असणार आहेत। तसेच लुव्हर असलेले दरवाजे आणि खिडक्या असल्यानं हवा खेळती राहण्याची व्यवस्था आहे। मध्य रेल्वेला मिळालेली अशा प्रकारची पहिलीच रॅक असून त्यावर कुर्ला कारशेडमध्ये पुढील तांत्रिक प्रक्रिया करून सेवेत दाखल करण्याची तयारी केली जाणार आहे। मुंबईसारख्या अतिगर्दीच्या मार्गावर प्रवाशांची सुरक्षितता वाढवणे हा या नव्या गाडीमागचा मुख्य हेतू आहे। जून 2025 मध्ये मुंबईत घडलेल्या दुर्घटनेनंतर लोकलमध्ये बंद दरवाजांचा मुद्दा समोर आला होता। त्यानुसार या लोकलची रचना करण्यात आली आहे। मेट्रोप्रमाणेच या ट्रेनची रचना वेस्टिब्यूल प्रकारामध्ये करण्यात आलेली आहे। त्यामुळे एका डब्यातून दुसऱ्या डब्यात सहज जाता येईल। या लोकलच्या नव्या डब्यातील खिडक्या सुद्धा आकाराने मोठ्या असतील। डब्यांमध्ये आधुनिक वायू विजन यंत्रणा, छतावरील ब्लोअर्स, सेन्सर्स, टॉकबॅक सुविधा, माहिती फलक आणि गर्दीच्या वेळी आपोआप बंद होणारे दरवाजे अशी सुरक्षा आणि सोयीची वैशिष्ट्ये आहेत। यात आणखीन काय काय वैशिष्ट्ये आहेत त्यावर नजर टाकूया। स्वयंचलित स्लायडिंग दरवाजे, इंटरलॉकिंग सुरक्षा प्रणाली, दरवाजात अडथळा आल्यास ऑटो रिओपन, इमर्जन्सी ओव्हरराईड सुविधा, ऑटो व्हिज्युअल अलर्ट प्रणाली, मोटरमनकडून दरवाजा नियंत्रण, लुवर डिझाईन दरवाजे, छतावरील फोर्स्ड व्हेंटिलेशन, व्हेंटिलेशन झडपा असलेल्या खिडक्या, मोठ्या आकाराच्या टफंड काचेच्या खिडक्या, वेस्टिब्यूल कनेक्टिव्हिटी म्हणजेच मेट्रो सारखे जोडलेले डबे, अँटी वॉटर इनग्रेस प्रणाली। देशातली पहिली नॉन एसी स्वयंचलित दरवाजाची ही नॉन एसी लोकल आणि या लोकलमध्ये नेमकं काय वेगळेपण आहे तेच आपण या पुढारीच्या माध्यमातून पाहणार आहोत। हा लगेजचा डब्बा आहे, ह्याची स्पेस आपण पाहू शकतो। इतर ज्या काही सध्याच्या लोकल गाड्या धावतात त्याच्यापेक्षा अधिकची स्पेस इथे आपल्याला पाहायला मिळते, अधिकची मोकळी जागा इथे आपल्याला पाहायला मिळते। एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपत्कालीन परिस्थिती आली किंवा संवाद साधायची गोष्ट असेल तर इथे इमर्जन्सी टॉकबॅक युनिट लावण्यात आलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही इथे बटन दाबल्यानंतर इथून तुम्ही थेट मोटरमॅनशी संवाद साधू शकता। सीसीटीव्हीच्या माध्यमातून या डब्यांच्या आतल्या भागामध्ये नजर राहणार आहे। त्याचबरोबर अलार्म सिस्टीम आहे। पहिले आपण जर इतर ट्रेनमध्ये पाहिलं तर इथे आपल्याला ट्रेनच्या मध्ये चेन, पुलिंग चेन दिसायची जी खेचल्यानंतर ट्रेन थांबायची इमर्जन्सीमध्ये। आता इथे अलार्म म्हणजे गाडी थांबवायसाठी इथे पॅनिक जे इथे बटन आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। आणि हा कंपार्टमेंट बघितला आपण, जर हा रेल्वेचा डब्बा बघितला तर इथे आपल्याला पाहायला मिळतं की किती मोकळी जागा आहे आणि त्याचबरोबर काही चेंजेस करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। हा संपूर्ण डब्बा जो आहे किंवा ही जी गाडी आहे, ही सवारी गाडी जी आहे ती चेन्नईमध्ये तयार करण्यात आलेली आहे आणि याची 110 किमी ताशी वेग जो आहे
तो असणार आहे आणि चाचणी झाल्यानंतर पुढे ही प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेली पाहायला मिळणार. मुंबई लोकलची ही बंद दरवाजाची नवीन सुरुवात आपल्याला पाहायला मिळणार. केवळ तांत्रिक बदल नाही तर प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे सुद्धा महत्त्वाचं पाऊल टाकलेलं आपल्याला पाहायला मिळतं. गर्दीच्या डब्यात बंद दरवाजांमुळे उष्णता आणि कार्बन डायऑक्साईड वाढण्याची भीती लक्षात घेऊन ही विशेष वायुविजन व्यवस्था बनवण्यात आली. पावसाचं पाणी आत शिरू नये यासाठीही डिझाईनमध्ये सुधारणा करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. योग्य त्या चाचण्या करूनच ही लोकल प्रवासी सेवेत दाखल होईल. या लोकलच्या माध्यमातून ही 12 कोचची लोकल आहे, ज्याच्यामध्ये स्वयंचलित दरवाजे जसं आपण सांगितलं तसे लावण्यात आलेले आहेत. या स्वयंचलित दरवाजाच्या माध्यमातून आपण प्रवाशांची संरक्षा आणि सुरक्षा वाढवण्याचा हा प्रायमरी प्रयत्न करतो आहोत. याशिवाय याच्या प्रत्येक कोचवरती 2 रूफ माउंटेड व्हेंटिलेशन सिस्टम लावण्यात आलेले आहेत. या दोनही ज्या रूफ माउंटेड व्हेंटिलेशन सिस्टम आहेत त्यांची प्रत्येकी कॅपॅसिटी ही जवळजवळ 10,000 क्युबिक मीटर प्रति तास इतकी आहे, ज्याच्या माध्यमातून आपण कोचच्या किंवा कंपार्टमेंटच्या आतमधलं जे ऑक्सिजनचं प्रमाण आहे ते बाहेरच्या वातावरणा इतकं ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत. मुंबईतील प्रचंड गर्दीत बंद दरवाजांच्या लोकल ही केवळ नवी सुरुवात किंवा तांत्रिक बदल नाही, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. गर्दी, धोकादायक प्रवास पद्धती आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर ही नवी लोकल मुंबईच्या उपनगरीय रेल्वेचा चेहरा मोहरा बदलणारी ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट स्नेहल चव्हाण आणि प्रतिनिधी धनंजय दळवीसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.